हाय गाईज, स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. इथे बाप्पासाठी मोदक रेडी केले आणि यांच्यासाठी नाश्ता तयार केला. आम्हाला उपवास होता म्हणून आम्ही मम्मीच्या इथे गेलो नाश्ता करायला. आम्ही गावात असलो का आयता मम्मीजवळच खायला जातो. नंतर आधी त्यांच्या बाबूला बघायला गेलो. ही आरवी कपाटात लपलेली ती बघा कशी करते. नंतर तिच्या मुंगल्या चावल्या, एकटीच डोकरी खाजीत बसलेली. मग आम्ही रेडी झालो आणि मग गेलो आपल्या बाप्पाच्या पाया पडायला. हा बघा, काल बनवलेला हार किती सुंदर वाटतं आणि बाप्पाची मूर्ती पण किती सुंदर वाटते. मग नंतर आम्ही गणेश मार्केटला थोडं सामान आणायला गेलेलो. मग त्या बाप्पाच्या पाया पडून आलो. हा युवराज. आम्ही सगळं उपवास सोडला. ताई पण थोड्याशा वाढला ताई पण. आणि आम्ही इथे बाप्पाच्या इथे आलो. तिथं भजन चालू होता. मग नंतर यांच्या इकडे गेलो आम्ही. म्हणजे यांच्या मंडळाचे वेगवेगळे गणपती असतात. हे बसलेले ब्लॉग एडिट करत. आणि मग या आमच्या प्रियंका ताई. मग आम्ही तिथून आलो घरी आणि मग गोट्या काकांच्या इथे गेलो. त्यांचं 14 दिवसाचं आहे, नवसाचा गणपती आहे. तर आम्ही तिथं गेलो. हे लाडू हिरा आईनी लाडू बनवलेले बघा किती मोठे मोठे. तर ती शुभांगी नानी सांगत होती आमच्यासारखे जाडे जाडे लाडू केलेत. मग आम्ही सगळ्या बायका थोड्याशा नाचलो. मग आम्ही तिथून आलो घरी. मग आपल्या बाप्पासाठी उद्यासाठी कंठी बनवली. ही बघा किती सुंदर कंठी वाटते ना. मग गेलो अंकल संचित जतीन आम्हाला गोष्टी सांगत होता का अंकल बघ कसं सगळ्यांना गाढव बोलतो. चला बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.